म्हणजे जे इथं आडते आहेत हे आडत्याला किमान त्या दिवशी साधारणतः 10% म्हणलं तर 10 लाखाचे 1 लाख रुपये झाले। चेअरमन ब्रह्मदेव पुकळे यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या विरुद्धचा असंतोष लोकांमध्ये वाढायला लागलाय। तुमचं काहीतरी लागेबांधे आहे का? जर तुम्ही त्या मार्केट कमिटीचा शेष सुद्धा बुडवत असाल तर तुम्ही त्या पदावर बसून तुम्ही त्या खुर्चीला न्याय देताय का? या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिथं आम्ही बसवलेलं आहे। त्या मार्केट कमिटीचे सभापती असतील, चेअरमन असतील, संचालक असतील, यांनी या ठिकाणी वरचेवर आलं पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळतो का हे पाहिलं पाहिजे। आडती शेतकऱ्याची पिळवणूक करतात का नाही करत हे बघितलं पाहिजे। नमस्कार, मी विश्वंभर बाबर, कृषीरत्न महाराष्ट्र शासन। आज आपण मसवड बाजारामध्ये जो रविवारचा शेतकऱ्यांचा शेतीतला मालाचा आलेला माल होता त्याचं लिलावाचं प्रक्रिया ज्या ठिकाणी आहे तिथे त्या ठिकाणी आपण उभा आहोत। या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे मसवडचं बाजारपेठ खूप मोठी बाजारपेठ आहे। मसवड आणि आसपासच्या परिसरामध्ये 50-60 गावाचे लोक शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवलेला माल या मसवड बाजारामध्ये आणतात आणि बुधवार सोडून रविवारी प्रामुख्याने या ठिकाणी मोठी मंडई भरते आणि शेतकरी आपला माल या ठिकाणी घेऊन येतात। या ठिकाणी लिलाव केला जातो। वास्तविक पाहता मान तालुका मार्केट कमिटी ही जी संस्था आहे या संस्थेनं या शेतकऱ्यांच्या लिलावाचा म्हणजे शेतकऱ्यांचे शेतीमाल आहे, भाजीपाला असेल काय असेल, याच्या विक्री संदर्भात मार्केट कमिटीनं अंकुश ठेवणं गरजेचं आहे। प्रामुख्यानं या ठिकाणी दहिवडी मार्केट कमिटीची शाखा मसवड या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी हा लिलाव होणं गरजेचं आहे खरं तर, आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। लिलाव होत असताना या ठिकाणी आपण पाहिलं, आज सकाळपासून आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्यांना त्याच्या विक्री झालेल्या मालाची पावती दिली जात नाही। दुसरा विषय, पावती दिली जात नसताना सुद्धा शेतकऱ्याकडून ही 10% आडत हे इथले जे लिलाव करणारे मेडिएटर आहेत, आडते, हे 10% कट करून घेत आहेत। वास्तविक पाहत का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकडून 10% कुठेही घेतले जात नाहीत। जो व्यापारी माल खरेदी करतो त्या व्यापाऱ्याकडून 7% किंवा 6% ही आडत घेतली जाते। अधिक मार्केट कमिटी सक्षम बनावी म्हणून त्या मार्केट कमिटीला मार्केट कमिटी सेस हा 1% घेतला जातो। आज दहिवडी मार्केट कमिटीचा अंकुश या आडत्यावर नसल्यामुळं शेतकऱ्याची पिळवणूक होते, त्यांचा छळ होतोय, दरामध्ये मनमानीपणा होतोय आणि शेतकऱ्या या ठिकाणी लुबाडला जातोय। 3-4 आडत्याने एकत्र यायचं आणि तो दर वाढवून द्यायचा नाही, स्पर्धा होऊन द्यायची नाही, मग माल मला नको असं म्हणायचं, आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरीची या ठिकाणी गळचेपी होती। यावर उपाय काय तर मार्केट कमिटीनं या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला तिथं आम्ही बसवलेलं आहे। त्या मार्केट कमिटीचे सभापती असतील, चेअरमन असतील, संचालक असतील, यांनी या ठिकाणी वरचेवर आलं पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळतो का हे पाहिलं पाहिजे। आडती शेतकऱ्याची पिळवणूक करतात का नाही करत हे बघितलं पाहिजे, आणि मग त्या ठिकाणी मार्केट कमिटीने जर लक्ष दिलं तर शेतकऱ्याची पिळवणूक बंद होईल। या ठिकाणी मसवड बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी लिलाव होत आहेत हे लिलाव यापुढं जर योग्य प्रकारे झाले नाहीत तर आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन मार्केट कमिटीच्या विरोधात किंवा जे आडते आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उठाव केल्याशिवाय राहणार नाही। त्या आडत्यांनी शेतकऱ्यांना जे त्यांची खरेदी होती त्या प्रमाणात त्यांनी पावती दिली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाले पाहिजे, आमची भूमिका राहील। शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीच्या विषयाने एक मुद्दा राहून गेला की मसवड बाजारपेठेमध्ये जो लिलाव बुधवारचा केला जातो तर साधारणतः त्या बुधवारच्या लिलावामध्ये अंदाजे 10 लाख रुपयेचा उलाढाल केली जाते। म्हणजे जे इथं आडते आहेत हे आडत्याला किमान त्या दिवशी साधारणतः 10% म्हणलं तर 10 लाखाचे 1 लाख रुपये झाले, आणि रविवारच्या बाजारात विचार केला आपण तर साधारणतः 1 ते 1.5 लाख 2 लाखच्या दरम्यान इथं उलाढाल होते। म्हणजे एका दिवसामध्ये त्या आडत्याला साधारणतः 10 ते 20 हजार रुपये दिवसाला मिळत आहेत। 10 एकर शेतकरी बागायतदारी असला तर त्याला घाम गाळला तर तेवढे पैसे मिळत नाहीत, आणि मग त्या ठिकाणी ते लूट होते। याच्यावर मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ प्रामुख्यानं जे आता काही चेअरमन ब्रह्मदेव पुकळे यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या विरुद्धचा असंतोष लोकांमध्ये वाढायला लागला आहे। तुमचं काहीतरी लागेबांधे आहे का? तुम्ही लक्ष देत नाही, म्हणजे आडत्याने
चेअरमन यांचे काही लागेबांधे आहे का असे लोक स्पष्टपणे आता बोलायला लागलेले आहेत। जर तुम्ही त्या मार्केट कमिटीचा शेष सुद्धा बुडवत असाल तर तुम्ही त्या पदावर बसून तुम्ही त्या खुर्चीला न्याय देताय का, याबाबत आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि मग राबणारे शेतकऱ्याला घाम गाळून सुद्धा जे पैसे मिळत नाहीत ते मधले हे आडत करणारे व्यापारी आहेत, हे व्यापारी लाखोच्या रूपामध्ये आठवड्याला पैसे मिळवतात, यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।